व्यावसायिक गॅस सिलेंडरचा पुरवठा बंद करण्यात आल्यामुळे घरगुती गॅस सिलेंडरचा वापर व्यवसायाकरता होऊ नये यासाठी पुरवठा विभागानं धडक तपासणी मोहीम सुरू केली आहे। या मोहिमेमध्ये तिरोडा गोंदिया इथून 18 सिलेंडर जप्त करण्यात आलेत। विशेष म्हणजे पथकानं रेस्टॉरंट, हॉटेल याशिवाय लहान पान टपरीवर सुद्धा तपासणी मोहीम जोमात सुरू केलेली आहे। घरगुती सिलेंडरचा अवैध वापर करणाऱ्यांचे धाबे आता दणाणलेले आहेत। भंडाऱ्यामध्ये वसतिगृहात सर्रासपणे घरगुती गॅस सिलेंडर वापरला जातोय। सामाजिक न्याय विभागाच्या वसतिगृहामधला हा प्रकार आहे। नागरिकांना गॅस सिलेंडर टंचाई आहे, पण कंत्राटदारांना मात्र 5 सिलेंडर उपलब्ध आहेत। भंडारा शहरातील सामाजिक न्याय विभागाच्या वतीनं मुलांसाठी वसतिगृह चालवण्यात येतं। सर्व वसतिगृहात सुस्थिती सुरू आहे। जेवणाची किंवा गॅसची अशी कसल्याही प्रकारची अडचण अद्याप निर्माण झालेली नाही आणि याबाबत पुरवठा अधिकारी सर्वांची आम्ही पाठपुरावा केला। त्यामुळे गॅसची आमच्या वसतिगृहाला कसल्याही प्रकारची टंचाई अद्याप उद्भवलेली नाही। आपल्याकडे जे गॅस सिलेंडर आहेत हे व्यावसायिक सिलेंडर नसून आपलं घरगुती वापराचे सिलेंडर आहेत। कारण आपल्याकडे 1967 पासूनचे जे वसतिगृह सुरू आहे, 67 पासून ते कनेक्शन आपल्याला मिळालेलं होतं पहिले त्या आधी। त्या कारण आता सध्या स्थितीत नका करू तो मुद्दा कशाला। पश्चिम आशियामध्ये भडकलेल्या युद्धाचे चटके आता थेट छत्रपती संभाजीनगरमधील उद्योगांना बसू लागले असून इथल्या औद्योगिक क्षेत्रावर मोठं संकट ओढावलंय। युद्धातून निर्माण झालेल्या गॅस टंचाईमुळे गेल्या 5 दिवसात उद्योग नगरीतील तब्बल 45 कंपन्यांना त्यांचं उत्पादन बंद करावं लागलंय। गॅसवर अवलंबून असलेले इतर जवळपास 95% उद्योग हे सध्या आपत्कालीन गॅस साठ्यावर सुरू असून त्यांच्यावरही केव्हाही टाळं ठोकण्याची वेळ येऊ शकते। या महाभयंकर परिस्थितीमुळे उद्योजक प्रचंड चिंतित आहेत। गॅस टंचाईमुळे सर्वात मोठा फटका हा हॉटेल व्यवसाय, खानावळ आणि रेस्टॉरंटला बसलेला आहे। या टंचाईला रोखण्यासाठी केंद्र सरकारनं 10 मोठे निर्णय घेतलेत। सरकारनं तुटवडा दूर करण्यासाठी देशभरातील रिफायनरींना LPG उत्पादन वाढवण्याचे आदेश दिले। तुटवड्यावर तोडगा काढण्यासाठी उच्चस्तरीय समितीही गठीत करण्यात आली। तर साठेबाजी आणि काळाबाजार रोखण्यासाठी गॅस बुकिंग मधलं अंतर वाढवलेलं आहे। एस्मा लागू करण्यात आलाय। काळाबाजार करणाऱ्यांवर गुन्हे दाखल होत आहेत। नवीन देशांसोबत गॅस पुरवठ्याबाबत झटपट करार केले जात आहेत। 11 दिवसात रशियाकडून इंधन खरेदी 50% वाढवलेली आहे। IOC आणि रिलायन्सचा 3 कोटी बॅरलसाठी करार झालाय। LNG साठी अमेरिकेसोबत नवीन व्यापारी करार करण्यात आला। लॅटिन अमेरिका, आफ्रिकेतल्या देशांशी इंधन खरेदीसाठी नवीन करार करण्यात आला। गयाना सोबत पहिल्यांदाच करार करत 40 लाख बॅरल इंधन खरेदी करण्यात येईल। नायजेरिया आणि अंगोला देशाकडून इंधन मागवण्यात आलं। देशभरातल्या रिफायनरींना LPG उत्पादन वाढवण्याचे आदेश सरकारनं दिलेले आहेत। अतिरिक्त उत्पादन झालेले LPG फक्त सरकारी कंपन्यांना दिले जाते। घरगुती स्वयंपाक गॅसची अखंड उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी राज्य सरकारनं मुंबई महानगर प्रदेशसाठी विशेष निरीक्षण समिती स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत। ही समिती नागरी पुरवठा व नियंत्रण संचालक यांच्या अध्यक्षतेखाली कार्य करेल। यात मुंबईचे संयुक्त पोलीस आयुक्त, प्रदेशातील शहरातील महापालिका आयुक्त किंवा त्यांचे प्रतिनिधी, तेल विपणन कंपन्यांचे अधिकारी तसंच LPG वितरण संस्थांचे प्रतिनिधी यांचा समावेश असेल। बदलापूर आणि अंबरनाथ शहरामध्ये गॅस टंचाई असल्याची अफवा सोशल मीडियावर पसरल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय आणि या पार्श्वभूमीवर आमदार किसन कथोरे यांनी प्रशासनासोबत तातडीची बैठक घेत नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन केलंय। युद्धजन्य परिस्थितीच्या चर्चांदरम्यान बदलापूर आणि अंबरनाथ शहरात गॅसची मोठी टंचाई निर्माण झाल्याची अफवा पसरली होती आणि या अफवेचा परिणाम म्हणून नागरिकांकडून गॅस सिलेंडरच्या बुकिंगमध्ये अचानक मोठी वाढ झाली। ही परिस्थिती लक्षात घेऊन आमदार किसन कथोरे यांनी प्रांत अधिकारी यांच्याशी संवाद साधत
बदलापूर शहराध्यक्ष रुचिता घोरपडे यांच्या कार्यालयामध्ये विशेष बैठक घेतली। आमदार किसन कथोरे यांनी नागरिकांना आवाहन सुद्धा केलेलं आहे। त्यांनी आवाहन करत कोणी चिंता करू नये असं म्हटलेलं आहे। तर एक अफवा पसरली आणि त्या अफवेनंतर नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं। यातून अधिकचं गॅस बुकिंग हे झाले आणि त्यानंतर आमदार किसन कथोरे यांनी तातडीची बैठक प्रशासनासोबत बोलावली आणि प्रशासनाच्या या बैठकीनंतर त्यांनी नागरिकांना अफवांवर विश्वास ठेवू नका, गॅस टंचाई नाही असं आवाहन केलेलं आहे। आपण आज गॅसच्या टंचाईच्या संदर्भात आणि युद्धजन्य परिस्थितीच्या संदर्भात खास करून ही बैठक आयोजित केली होती। आपल्याला एकच विनंती आहे की आता आपण सगळ्याच गॅस विक्रेते आहेत त्या सगळ्यांना बोलवलं होतं, त्यांनी प्रत्यक्ष माहिती दिली। लोकांच्या अफवेमुळं बुकिंग वाढलेली आहे। गॅसची टंचाई अजिबात नाही। बदलापूर शहरामध्ये, बदलापूर ग्रामीणमध्ये, संपूर्ण आपल्या तालुक्यामध्ये कुठल्याही प्रकारची गॅस सिलेंडरची टंचाई नाही। पुढे जाऊया, पुढची बातमी पाहूया। बातमी आहे गोंदियामधून। गोंदियामध्ये गॅस एजन्सी बाहेर नागरिकांच्या रांगा लागलेल्या आहेत। गॅस सिलेंडर ऑनलाईन बुक होत नसल्याने ही गर्दी झालेली आहे। जिल्हाधिकाऱ्यांच्या आवाहनानंतरही नागरिकांच्या रांगा लागलेल्या आहेत।